जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. पुन्हा एकदा प्रियांनो, आपल्या सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मौंदी गुरुवार आणि खरोखर आज हा पवित्र आठवडा अनेक लोकांनी साजरा केलेला आहे. अनेक लोक उपासामध्ये आहेत. अनेक लोकांनी या पवित्र दिवसांमध्ये प्रभूच्या जवळ जास्त जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवाने या सर्वांना आशीर्वादित केलेला आहे. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. आणि ह्या मौंदी गुरुवारच्या दिवशी प्रभूने आपल्याला आजचा शास्त्र भाग वेगळा दिलेला आहे मन्नासाठी. तत्पूर्वी आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. या सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्वजण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. तुझ्या वचनातून मी बोलत असताना प्रभू तू माझ्या संगती तू बोल. माझा संपूर्ण कंट्रोल प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. देवा, माझं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेव, जेणेकरून प्रभू तू माझ्या सहवासात, माझ्या जीवनात, माझ्या श्वासात, माझ्या विचारांमध्ये प्रभू माझ्या जीवनामध्ये तू उतरून ये आणि तुझं गौरव माझ्या जीवनाद्वारे तू प्रगट कर. पित्या परमेश्वरा, प्रभू ह्या पृथ्वीवरती राहत असताना माझे सर्व भाऊबंध, माझे सर्व प्रियजन, या सर्व देवाचे दास या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, आमच्या सर्व अपराधांची, सर्व पापांची तू क्षमा कर. या सकाळच्या समय प्रिय प्रभू, आम्ही प्रत्येक जण आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. प्रभू, सर्व तुला न आवडणाऱ्या गोष्टी तू काढून टाक आणि ह्या सहभागितेसाठी प्रिय प्रभू तू आम्हाला पवित्र आणि शुद्ध तू कर. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहोत. प्रिय प्रभू, जी काही आम्ही गीत गाऊ प्रभू, ते सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तो आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल, आमेन. प्रियांनो, आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि खरोखर देवाने सर्व लोकांना सकाळीच उठवलेलं आहे प्रार्थनेला. त्याबद्दल मी त्या जिवंत देवाचे आभार मानत आहे. खरोखर प्रियांनो, आज आम्हाला आज आमच्या जीवनामध्ये प्रभूने हा एक नवीन दिवस घातलेला आहे, आशीर्वादित केलेला आहे. पुन्हा एकदा आम्हाला झोपेतून उठवलेला आहे. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगतो की आज असे कितीतरी लोक आहे की ते झोपी गेले परंतु सकाळी उठले नाही. परंतु तुमच्यावरती, माझ्यावरती त्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आहे आणि त्या देवाला आपण धन्यवाद देऊया. आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. खुशी खुशी मनाव, खुशी खुशी मनाव, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय. मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए यीशु ने दुख उठाया, मेरे लिए यीशु ने दुख उठाया, मेरे लिए मार गया, मेरे लिए गाड़ गया, मेरे लिए मार गया, मेरे लिए गाड़ गया, मेरे लिए फिर जी उठा, मेरा है मसीह, मेरे लिए फिर जी उठा, मेरा है मसीह. मैं मसीह का हूँ, हम मसीह के हैं. खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय. प्रियांनो, ह्या गीताद्वारे तुम्हाला मला देवबाप आशीर्वादित करो. आणि खरोखर या गीतामध्ये सुंदर असा अर्थ भरित आहे. आणि खरोखर ह्या ठिकाणी आमच्या प्रभूने आमच्यासाठी दुःख सहन केलेलं आहे. तो आमच्यासाठी त्या क्रूसावरती मारला गेलेला आहे. त्याला
पुरलं गेलेला आहे आणि तो पुन्हा आमच्यासाठी जिवंत झालेला आहे. आणि हीच आमची प्रभू येशू ख्रिस्त की तो आम्हाला पुनरुत्थित करणारा ही आमची खात्री आहे. आणि खरोखर तो जिवंत देव स्वर्गामध्ये गेलेला आहे आणि तो पुन्हा एकदा आम्हाला घ्यायला येणार आहे. त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊया. आजचे हा मौंदे गुरुवारच्या दिवशी आपण पाहत आहोत की ह्या ठिकाणी खूप सुंदर असा शास्त्र भाग आहे की मत्ती कृष्णवर्तमान याचा 26वा अध्याय आणि 17 ते 28 या वचनांमध्ये आम्हाला मौंदे गुरुवारच्या विषयी ह्या ठिकाणी आम्हाला दिसतंय की प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्याच्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर नेण्याच्या आधी आदल्या रात्री जी रात्र होती गुरुवारी ती रात्र देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी पवित्र अशी केलेली आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी धरून देण्यात आलं नसतं तर प्रियांनो आज आमच्या पापांची क्षमा झाली नसते. आणि म्हणून आपण तो शास्त्र भाग पाहणार आहोत की या ठिकाणी कसं काय कार्य झालेलं आहे आणि हा मौंदे गुरुवार कधीपासून चालू झालेला आहे. प्रियांनो हा मौंदे गुरुवार जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी लावून दिलेला एक करार आहे आणि तो करार आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाळायचा आहे. तर आज आपण त्या वचनामधून पाहणार आहोत. मग या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की 14व्या वचनामध्ये आम्ही जर पाहतो की यहूदाची फितोरी तेव्हा यहूदा इस्करियोत नावाचा 12तील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. आता यहूदा इस्करियोत हा जो व्यक्ती होता हा प्रभूच्या 12 शिष्यापैकी एक होता. आता याचा अर्थ असा नाही की प्रभूला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. प्रभू हा जिवंत देव आहे. त्याला ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान होतं. त्याला सर्व काही माहीत होतं की आपल्याला कोण धरून देणार आहे, कोण पकडून देणार आहे. परंतु या ठिकाणी प्रभूने स्वतः देवाच्या इच्छेकडे स्वतः लक्ष दिलेलं आहे. देवाची इच्छा होती की मानव जातीच्या सर्व पापाचं ओझ घेऊन प्रभूला त्या वधस्तंभावरती जाणं गरजेचं होतं. जर प्रभू त्या ठिकाणी वधस्तंभावरती गेला नसता तर आज आमच्या पापांची क्षमा झाली नसती. आपण आजही त्या पापाच्या दास्यामध्ये त्या पापाच्या गुलामगिरीमध्ये असतो प्रिया. म्हणून देवाची ही महान योजना पूर्ण होण्यासाठी ह्या ठिकाणी यहूदाची निवड त्या ठिकाणी देवाने केलेली आहे. हे कार्य पूर्ण होण्यासाठी यहूदाची निवड त्या ठिकाणी झालेली आहे आणि तो 12 शिष्यांमध्ये होता. प्रभूला सर्व काही त्या ठिकाणी ठाऊक होतं. मग नंतर शेवटलं भोजनाची तयारी त्या ठिकाणी झालेली आहे. मग नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरिता ओलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरुजी म्हणतात की माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यासह तुमच्या येथे ओलांडण सण करीतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन ओलांडणाची तयारी केली. पहा, प्रभूने सर्व प्लॅनिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. देवाने त्या ठिकाणी जे सर्व गोष्टी नेमून ठेवल्या त्या त्याप्रमाणे झालेलं आहे. प्रभूने शिष्यांना सांगितलं की जा नगरामध्ये एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यासह तुमच्या येथे ओलांडण सण करीतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन ओलांडणाची तयारी केली. आता हा जो ओलांडण सण आहे हा ओलांडण सण मोशेच्या काळापासून त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. ओलांडण सण म्हणजे ओलांडून जाणे. ओलांडण या शब्दाचा अर्थ ओलांडून जाणे. प्रियांनो,
जेव्हा इस्रायल लोक मिसर देशामध्ये गुलामगिरीमध्ये होते, त्यावेळेस देवाने मोशेच्या द्वारे त्यांची त्या ठिकाणावरून सुटका केली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी वलांडण सण साजरा केला. आणि त्या वलांडण सणाच्या दिवशी बघा, त्या ठिकाणी त्यांनी एक मेंढरू त्या ठिकाणी मारलेलं आहे, त्याचं रक्त घेतलेलं आहे. ते रक्त त्या दारांच्या कपाळपट्टीवरती लावलं होतं, कारण त्या दिवशी त्या मिसर देशामध्ये मरीची पीडा येणार होती. प्रथम जन्मलेला पुत्र त्या ठिकाणी मारल्या जाणार होता. आणि इस्रायलाच्या छावणीमध्ये देवाने आधीच त्याच्या लोकांना सांगून ठेवलं होतं की आपल्या दाराच्या कपाळपट्टीवरती एका कोकऱ्याचं रक्त घेऊन त्या ठिकाणी लावावं. आणि त्या मेंढराचं मांस त्या ठिकाणी खावं, बेकमीर भाकरी सांगते. आणि मग त्या ठिकाणी देवदूत येऊन ते रक्त पाहून ते पुढे जाणार होतं, ओलांडून गेलेलं आहे. आणि म्हणून त्या दिवसापासून तर आजपर्यंत ती रीत इस्रायल लोकांमध्ये चालू आहे की देवाने त्या रात्री खूप महाकृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रियांनो, तोच वलांडणाचा सण त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि त्या वलांडणाच्या सणाच्या दिवशी जो कोकरू अर्पण केलं जायचं, त्याचं रक्त त्या ठिकाणी सांडलं जायचं. परंतु आज या ठिकाणी वलांडणाचा जो कोकरा होता तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग त्या वलांडणाची तयारी करण्यासाठी शिष्य त्या नगरामध्ये गेले आणि त्या माणसाकडे जाऊन सांगितलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी त्या येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वलांडण्याची तयारी त्या ठिकाणी केली आहे. मग संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यासह भोजनास बसला आणि ते भोजन करीत असताना त्याने त्या म्हटले की मी तुम्हास खचित सांगतो की तुमच्यातला एक जण मला धरून दे. पहा, प्रभूला सर्व काय माहित होतं की कोण मला धरून देणार आहे. प्रियानो, आमचं जीवन नामध्ये देखील त्याच गोष्टी आहेत. या मौंदे गुरुवारच्या दिवशी आम्ही प्रभू भोजन घेत असताना आमच्या जीवनामध्ये देखील अशा समस्या आहेत. आमचं जीवन नामध्ये देखील एक यहूदा आहे की तो यहूदा काय करतो? चुकीच्या गोष्टी करतो. प्रियांनो, आमच्यातला यहूदा इस्करियोत हा काढून टाकला पाहिजे. आता पहा, शिष्य जे प्रभू संगती बसत होते, उठत होते, जेवत होते, त्यांनी प्रभूच्या संगती राहिले होते, ते प्रभूच्या सहवासात होते. प्रभूने जे काम केलं होतं त्या काम त्यांनी पाहिलं होतं, त्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला होता, त्याच्या सामर्थ्याचा अनुभव त्यांनी घेतला होता. पहा, 22 वचन आम्हाला सांगतं की तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला, प्रभूजी, मी तर नाही ना? त्याने उत्तर दिले, ज्याने माझ्या बरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार. तो मनुष्य जन्माला नसता तर ते त्याला बरे झाले असते. मग तेव्हा त्याला धरून देणारा यहूदा याने विचारले, गुरुजी, मी तर नाही ना? तो त्याला म्हणाला, होय, तूच आहे. प्रभूने सर्वांसमक्ष त्या ठिकाणी यहूदाला सांगितलेले, तूच मला धरून देणार आहे. होय, प्रभूने त्याच्या शिष्यामध्ये त्या यहूदाला ठेवलं होतं, कारण प्रभूला माहिती होतं, आधीपासून माहिती होतं की हा मला पकडून देणार आहे.
कारण त्या ठिकाणी प्रभू स्वतःच्या इच्छेने नव्हे तर देवाच्या इच्छेने ह्या पृथ्वीवरती आला होता. योहान 3:16 सांगतं की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तर त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. या सार्वकालिक जीवनासाठी प्रभूने या सर्व गोष्टी सहन त्या ठिकाणी केलेल्या आहेत. देवाची इच्छा त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि मग ते भोजन करीत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला, उपकार स्तुती करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. नव्या कराराचे प्रभूने तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्याचं रक्त पित्याजवळ खंडणी म्हणून ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे आम्हाला जर कर्ज पाहिजे असेल तर आम्हाला बँकेकडे काहीतरी तारण ठेवावं लागतं, त्याप्रमाणे ख्रिस्ताने आमच्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्या पित्याजवळ त्याचं रक्त खंडणी म्हणून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे की पित्या, हे रक्त तुझ्याजवळ मी देत आहे. हे करार आहे मनुष्यामध्ये आणि तुझ्यामध्ये की यांची जबाबदारी मी घेत आहे. प्रियानं, तुमच्या आणि माझ्या पापासाठी ते रक्त खंडणी म्हणून पित्याजवळ ठेवलेलं आहे. ते जर रक्त प्रभूने जर आमच्यासाठी सांडलं नसतं तर प्रियांनो, आमच्या पापाची क्षमा कधीच झाली नसती, सैतानाची सत्ता कधीच तुटली नसते. आज या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. या ठिकाणी कोणा एका समुदायाचा विचार या ठिकाणी प्रभूने मांडला नाही, तर पुष्कळांसाठी ओतले जात. त्या पुष्कळांमध्ये सर्व राष्ट्र आलेले आहे. ही पृथ्वीवरील जेवढी मानव जाती आहे त्या मानव जातीसाठी प्रभूने आमच्यासाठी, तुमच्यासाठी ते रक्त सांडलेलं आहे, ओतलेलं आहे. आणि मी तुम्हा सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हा बरोबर नवा द्राक्षरस पिईपर्यंत इथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही. कारण या ठिकाणी आम्हाला दिसतं की प्रभूचं मरण, त्याला तर माहिती होतं की मला क्रूसावर जावं लागणार आहे, मी मरणार, यातना सहन करणार आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठणार आणि स्वर्गामध्ये जाणार. आणि द्राक्षरस पिणार नाही याची तो भविष्य ह्या ठिकाणी तो करत आहे. आणि प्रियांनो, या शुक्रवारच्या रात्री म्हणजे गुरुवारच्या रात्री जे प्रभुभजन झालं त्यालाच मौंदे गुरुवारचं प्रभुभजन म्हणतात. प्रभूने तुम्हाला मला तो करार लावून दिलेला आहे. प्रियांनो, हा बेखमीर भाकरीचा सण, वलांडणाचा सण आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. वलांडणाचा कोकरा तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू त्या ठिकाणी झालेला आहे. प्रियांनो, आम्ही हे प्रभुजन घेताना जेव्हा आम्ही बंडाळ्यांमध्ये असतो तर आज एक आमच्या जीवनामध्ये गोष्टीचा अभाव आहे. प्रभूने आमच्यासाठी एवढं मोठं बलिदान केलं. प्रभूने तुमच्या आणि माझ्या पापासाठी ते रक्त सांडलेलं आहे आणि हे रक्त आम्हाला पापाच्या गुलामगिरीतून सोडवत आहे.
तरी पण प्रियांनो, आज मंडळांमध्ये एका गोष्टीचा अभाव आम्हाला दिसत आहे, ते म्हणजे की 1 कोरिंथीय पत्र याचा 10वा अध्याय आणि 11 वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी 10वा अध्याय आणि बघा ह्या ठिकाणी 26 वचन आम्हाला सांगते की कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही जितक्यांदा ही भाकर खाऊ प्याला पिऊ तोपर्यंत प्रभू येईपर्यंत त्याच्या मरणाची आम्ही घोषणा करू की तो जिवंत देव आहे, तो कराराचा प्रतीक आहे. आणि पहा, आज आमच्या जीवनामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की पहा 27 वचन सांगते की म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. प्रियांनो, आज या ठिकाणी स्पष्ट देवाचं वचन सांगते की कोणी अयोग्य रीतीने अयोग्य प्रकारे आज आम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करत नाही. 28 वचन सांगतं आत्मपरीक्षण करत नाही. आता आत्मपरीक्षण म्हणजे काय? आमच्या जीवनामध्ये आम्ही पापी स्वभावामध्ये जीवन जगत असतो आणि अपवित्र जीवन जगून प्रियांनो आम्ही ते प्रभूजन घेतो, कारण ते जे प्रभूजन होतं ते पवित्र आहे. ख्रिस्ताचं रक्त पवित्र आहे आणि जो कोणी हे अयोग्य रीतीने करतो ते पितो तर तो या शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरणार आहे. आणि वचन 28 आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग देत आहे की म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे, कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो त्या खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून घेतो. दंड ओढून घेत आहे आणि मंडळांमध्ये आज हे सर्रास होत आहे. प्रियांनो, हा पवित्र विधी आहे तर आपण पवित्रपणे पाळूया, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र करूया, कारण त्या वधस्तंभाजवळ गेल्याशिवाय आमच्या पापांची क्षमा नाही. त्या वधस्तंभाजवळ गेल्याशिवाय आम्हाला जीवनाचा मार्ग नाही. तर वधस्तंभ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रियांनो, 30 वचन सांगते की तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आणि बरेच निद्रेत आहेत. याचे कारण हेच आहे, ज्यांनी अयोग्य रीतीने प्रभू वचनचं सेवन केले ते आज आजारी आहे, अनेक पिढांनी आजारी आहे. प्रियांनो, खरोखर ती गोष्ट सत्य आहे, 100% खरी आहे. तर प्रियांनो, आम्ही ज्या ज्या वेळेस प्रभोजन घेऊ त्यावेळेस आमचं स्वतःचं आत्मपरीक्षण आम्ही केलं पाहिजे, पवित्रतेत राहायला पाहिजे, कारण प्रभू हा आमच्यासाठी त्याने पुष्कळांकरिता रक्त सांडलेलं आहे. आम्हाला त्या पापाच्या गुलामगिरीतून सोडवलंय. त्याचं रक्त आमच्या बद्दल खंडणी म्हणून त्या पित्याजवळ त्यांनी भरणा केलेला आहे. खंडणी त्या ठिकाणी भरलेली आहे. आणि त्याच्यामुळं जर अपवित्रतेत जर आम्ही प्रभोजन घेतलं तर प्रियांनो, ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये म्हणजे आज आमच्या जीवनामध्ये आजार, बरेच संकट, निद्रेत आहेत. आणि प्रियांनो, की या जिवंत देवाच्या भावी क्रोधाला आम्ही सामोरे जात आहोत. प्रियांनो, मौंदे गुरुवार म्हणजे त्या दिवसापासून प्रभूने
त्याचा करार आमच्या संगती लावलेला आहे. प्रभू वचनाचा करार त्या ठिकाणी केलेला आहे. ज्या ज्या वेळेस आम्ही सहभागितेमध्ये त्या वेळेस आम्हाला ह्या गोष्टी करायला लावलेल्या आहेत आणि त्या पवित्र आहेत. जर आम्ही वचनामध्ये जर पाहिलं की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. आणि मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. आज आम्हाला त्या प्रभूच्या स्मरणार्थ आम्हाला करायचं की प्रभूने माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती केलेलं आहे, माझ्यासाठी त्या ठिकाणी रक्त सांडलेलं आहे, माझ्यासाठी त्यांनी बलिदान केलेलं आहे, माझ्यासाठी तो पुनरुत्थित झालेला आहे, माझ्यासाठी तो स्वर्गातून तो घ्यायला येणार आहे आणि त्यासाठी मला तयार राहायला पाहिजे. आज या मौन गुरुवारच्या दिवशी आम्ही ह्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये ठेवल्या पाहिजे आणि पवित्र जीवन आम्ही जगलं पाहिजे. मौन गुरुवार म्हणजे केवळ परंपरेने चालत आलेल्या गोष्टी नाहीत प्रियानो, या प्रभूने लावून दिलेल्या गोष्टी आहेत. या ट्रेडिशनल नाही आहेत. देवाच्या वचनानुसार आम्हाला आमचं जीवन आम्ही जगलं पाहिजे, पवित्रतेत आम्ही चाललं पाहिजे. आज प्रभूने स्वतः विधी लावून दिलं. त्याला काही गरज होती त्या ठिकाणी वलांडणाचं भोजन करायला, परंतु या सर्व गोष्टी पूर्ण कराव्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे पाळलेल्या, त्यांनी रद्द केलेल्या नाहीत प्रिया. आज मंडळांमध्ये, अनेक मंडळांमध्ये खोटं शिक्षण आम्हाला दिसून येत आहे. अनेक मंडळांमध्ये बहकवणारे संदेश आहेत. अनेक लोक प्रभूपासून दूर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता ह्या ठिकाणी जर मत्ती कृष्णवर्तमानाचा 26वा अध्याय 17 ते 29 या वचनामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं की जर ह्या ठिकाणी देवाने जर आमच्या विषयीची योजना होती प्रभूच्या द्वारे की आमच्या पापांच्या क्षमेसाठी पुष्कळांकरिता पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहेत. कराराचं रक्त आहे. प्रभूचं रक्त होतं ते कराराचं रक्त होतं. तुमच्या आणि माझ्यामध्ये, पित्याच्या आणि आपल्यामध्ये हे करार म्हणून रक्त प्रभूने दिलेलं होतं. तो निष्कलंक होता, तो पवित्र होता, म्हणून त्याचं रक्त त्या ठिकाणी स्वीकारलं पित्याने. कोणा पशुच्या रक्ताने, मेंढराच्या रक्ताने जर पापांची क्षमा झाली असती तर केव्हाच मोशेच्या काळामध्ये आमची देवाने आधी क्षमा करून टाकली असती. प्रभूला येण्याची गरज भासली नसती प्रिया. प्रभूला या जगामध्ये का पाठवलं तर तुमच्या आणि माझ्या पापांसाठी हे कराराचं रक्त तो घेऊन आलेला होता आणि तेव्हाच ते आमच्या पापांची क्षमा होण्यासाठी त्यांनी ते रक्त ओतलेलं आहे. ही गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये मांडली पाहिजे, त्याचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. म्हणून हे प्रभूने त्याच्या शिष्यांसंगती जे प्रभोजन घेतलं होतं ते सर्वात महत्वाचं आहे. आज प्रभोजन घेतात ते फक्त हाऊस म्हणजे करिता, पार्ट्यांसाठी. जो पवित्र विधी आहे त्याचे दिंदवडे आज मंडळांमध्ये उडवले जात आहे. कोणी व्यसनामध्ये असताना प्रभोजन घेत आहे, कोणी व्यभिचार करून प्रभोजन घेत आहे, कोणी चोऱ्या करून प्रभोजन घेत आहे, कोणी लबाड्या करून प्रभोजन घेत आहे. आणि प्रियानो, मी तुम्हाला आज निक्षून सांगत आहे की हे जर अपवित्र गोष्टी आमच्या जीवनामध्ये करून जर आम्ही प्रभोजन घेतो तर प्रभूचा दंड, प्रभूचा न्यायाला आम्हाला सामोरे जावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळं बरेच लोक मंडळांमध्ये आज अनेक रोगांनी ग्रस्त आहेत. प्रियांनो, आत्मपरीक्षण आमच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे.
आणि ते केल्याशिवाय आम्हाला प्रभू वचन घेता येणार नाही. आम्हाला प्रत्येकाला प्रभूच्या राज्यात जायचं आहे, स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे. आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत. आता 2025 वर्षापूर्वी तर मलाही माहिती नाहीये नेमकं किती वर्ष, परंतु जगाच्या कालनेप्रमाणे जर धरलं तर 2025 वर्षापूर्वी प्रभू या जगामध्ये येऊन गेला आणि तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्यांनी एक कराराचं रक्त ओतलेलं आहे. आणि त्या कराराच्या रक्ताला आम्ही मान सन्मान दिला पाहिजे. ते पवित्र रक्त आमच्यासाठी प्रभूने वाहिलेलं आहे, सांडलेलं आहे. आणि याची जाणीव म्हणून आम्ही आमचं जीवन पवित्र जीवन हे जगलं पाहिजे. आणि देवाने आम्हाला त्या पापाच्या गुलामगिरीतून आम्हाला सोडवलेलं आहे. आणि म्हणून या मौंदे गुरुवारच्या दिवशी आम्ही आमच्या जीवनामध्ये या ज्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची आम्ही तयारी केली पाहिजे. प्रियांनो, आमच्यातील यहूदा हा काढून टाकला पाहिजे. यहूदाला आमच्या जीवनामध्ये स्थान देऊ नका. यहूदाचं जीवन जर आम्ही बघितलं तर अतिशय कठीण असं जीवन होतं. प्रियांनो, आमच्या जीवन शुद्ध आणि पवित्र आम्ही जगलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही आज या मौंदे गुरुवारच्या दिवशी आम्ही विचार करणार आहोत, वचनाचा अभ्यास करणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगणार आहोत. आज आम्ही परंपरेने चालत आलेला आहे म्हणून आम्ही चर्चला जातो, तिथं सहभागिता घेतो, प्रबोधन घेतो, परंतु त्या प्रबोधनाचा अर्थ आम्हाला माहिती नाही. म्हणून आज आम्हाला प्रभूच्या वचनातून जे काय सांगितलं आहे, जे काय शिकवलेलं आहे, हा विधी पवित्र आहे आणि हा पवित्र विधीचा आम्ही मान आणि सन्मान केला पाहिजे. आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे की प्रभूने आम्हाला ह्या पापाच्या गुलामगिरीतून सोडवलेलं आहे. आणि देवबाप करू आपल्याला या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद देऊ. आणि मौंदे गुरुवारच्या दिवशी आम्ही आमच्या जीवनामध्ये एक निर्णय घेऊया की आम्ही आत्मपरीक्षण केल्याशिवाय हे प्रभुवचन घेणार नाही. प्रभूने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी वधस्तंभावरती रक्त सांडले, याची जाणीव तुम्ही आणि आम्ही केली पाहिजे आणि पवित्र जीवन आम्ही जगलं पाहिजे. सर्व घाणेरडे पाप आमच्या जीवनामधून आम्ही संपूर्णतः काढून टाकलं पाहिजे. हृदय आम्ही शुद्ध केलं पाहिजे. यिर्मया 17:9 सांगतं की हृदय हे असाध्य रोगाने काय ग्रस्त आहे. आणि म्हणून प्रियांनो, आमचं हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. आणि हृदय कपटी आहे प्रियांनो. या कपटी हृदयाला जर जागेवर आणायचं असेल तर ख्रिस्ताच्या रक्ताशिवाय दुसरा पर्याय नाही. त्या ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आम्हाला सामावून जायचं आहे, त्याशिवाय आमच्या पापांची क्षमा नाही. देवबाप करू या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद करू. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा या पवित्र आठवड्यामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य केलेला आहे. प्रिय प्रभू येशू, आज मौंदे गुरुवार आहे आणि या मौंदे गुरुवारच्या आज संध्याकाळी जे काही भक्ती होणार आहे त्या सर्व तू आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभू येशू, प्रभोजन घेत असताना प्रभू आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू ठेवून तुझा गौरव होते. हे देवा, आज सर्व देवाचे दास दासी तुझ्या वचनातून बोलत असताना त्यांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर
सर्व भक्ती तू आशीर्वादित कर. सर्व प्रकारे जे अनुचित प्रकार आहेत त्या सर्व अनुचित प्रकारापासून सर्व मंडळांचं तू रक्षण कर. सर्व आजार, सर्व संकट, सर्व साथीचे आजार आणि सर्व सैतानी हल्ले तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू येशू, तुझ्या मरणाची घोषणा आम्ही तो येईपर्यंत करणार आहोत आणि प्रिय प्रभू येशू, तू आमच्या संगतीत राहा. तुझ्याशी विश्वासू राहण्यासाठी तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणार आहोत तू परमेश्वर आहे आणि इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ज्यांनी वचन ऐकलं त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. त्यांना सामर्थ्याचा तू हाताचा तू स्पर्श कर आणि त्यांच्या जीवनामध्ये तुझं गौरव. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, बोलतोय आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करतो. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू आणि मौदे गुरुवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि प्रभोजना विधीमध्ये जात असताना प्रियांनो, स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि मगच प्रभोभोजन घ्या. देवा आपल्या परिवाराला आणि आपल्या सर्व मंडळीला आशीर्वादित करो. आमेन.